छावा आमचे शेतकरी नेते आणि प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील यांच्यावर जो लातूर या ठिकाणी भ्याड हल्ला राष्ट्रवादीच्या एक विशिष्ट कार्यकर्त्यांनी केला, तर निवेदन देणं जर गैर असेल आणि जसे कार्यकर्ते जर हल्ला करत असतील राजकीय पक्षाचे, यांचा पहिला प्रथम जाहीर निषेध करतो आणि सूरज चव्हाणला टपरीवरती जसे गुन्हे दाखल होते तसे गुन्हे दाखल करून एका दिवसात जामीन होतो, हे सरकारचं अपयश आहे. आणि संबंधित अजित पवार दादा जे महाराष्ट्राचे दादा आहेत त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला खरा, पण त्यांना कडक शासन काय म्हणून त्यांना MCR PCR झाला पाहिजे होता, अशी छावा संघटनेची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, जे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्व तिथे होतं, त्या नेतृत्वाखालीच ही घटना घडलेली आहे, त्याचा प्रथम जाहीर निषेध आणि त्यांना सह आरोपी करावं अशी अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी आहे. आणि राहिला प्रश्न कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना जर ऑनलाईन रमीज जर खेळायची तर तुम्ही घरी बसून खेळा ना, तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं तुम्हाला विधान भवनात कशाला पाठवलं? ज्या विधान भवनामध्ये न्यायविधीचा हे होतो त्या ठिकाणी आपण रमी खेळतो, त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व ह्या घटना घडतात. म्हणजे चांगल्या पद्धतीचं एक लोकशाहीचं हे मंदिर त्या ठिकाणी तुम्ही रमी खेळता, हे लांछनास्पद आहे, हे दुःखाची बाब आहे. आणि या मंत्र्याला लवकरात लवकर अजितदादांनी घरी बसवावं ही अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी आहे. आणि सूरज चव्हाण, तू एकच इशारा आहे की तू नीट राहा, व्यवस्थित राहा, तू गपचिप जातो मुंबईला जामीन करून घेतो ठाण्याला, ठीक आहे करून घे, काय हरकत नाही, पण आमच्या हातात घावला तुझे हातपाय मोडल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, हा छावाचा इशारा आहे. जय छावा.